येणारा माहोल बघितला की आपल्या माणसांची कधी कधी शुद्ध हरपते आणि नेहमी मराठीत बोलणारे लोक अचानकपणे इंग्लिश बोलायला लागतात, तर त्यांचा ब्रँड त्या दिवशी चुकलेला असतो. तसे ब्रँड चुकलेले कुणी असतील तर त्यांनी इथे थांबू नये. हा कार्यक्रम 3 लोकांसाठी नाहीये. एक, करमणूक करायला आलेले. 2, पैसे उडवायला आलेले. आणि 3, दारू पिऊन आलेले. बाबासाहेबांनी त्यांच्या हयातभर, जिंदगीभर कधीही दारूला स्पर्श केला नाही. त्या महामानवाच्या जयंती दिनी निदान तेवढ्या तरी दिवशी कोणी दारू पिऊ नये असं आम्हाला वाटतं. आणि आमचा हा जो जलसा आहे याच्यामध्ये एकही माणूस दारू पित नाही. दारू पिणाऱ्यांना आमच्याकडे एंट्री नाही. हा जलसा सुरू करताना प्रथमतः ज्या विश्वाला ज्या मानवामुळे अर्थ प्राप्त झाला, या पृथ्वीला ज्या माणसामुळे अर्थ प्राप्त झाला त्या माणसाला प्रथम वंदन करण्यात येईल आणि त्यानंतर संविधानाला वंदन करण्यात येईल आणि त्यानंतर हा जलसा सुरू होईल. अत्यंत शांतपणे आपण जे प्रस्थापित साहित्यिक, लेखक, कवी, कलावंत, विचारवंत जे प्रस्थापित वर्गाच्या बाजूला उभे आहेत, कौन आहे लोक? अरे हे पालखीचे भोई, अरे हे पालखीचे भोई, अरे यांना आईची ओळख नाही, हे पालखीचे भोई, यांना आईची ओळख नाही, हे पालखीचे भोई, यांना आईची ओळख नाही, हे पालखीचे भोई. जिथं जिंदगी जागते जिथं जिंदगी जागते यांची देखील स्वतःच नाही, हे पालखीचे भोई, यांना आईची ओळख नाही, हे पालखीचे भोई, यांना आईची ओळख नाही, हे पालखीचे भोई. अरे राजकवी बोले 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 राजकवी, राजकवी लाज रवी, उजेड तुझा काय सांगू, उजेड तुझा काय सांगू, उजेड तुझा काय सांगू. अरे राजबिंडे, अरे राजबिंडे तुझे खाणे, अरे तोरा तुझा काय सांगू, तोरा तुझा काय सांगू, तोरा तुझा काय सांगू. अंगी वस्त्र मुख्य अस्त्र, अरे जादू त्याची काय सांगू, जादू त्याची काय सांगू, जादू त्याची काय सांगू. या देशातील लेखक, कवी, कलावंत, विचारवंत यांचे कपडे हे काय आभाळात पडत नाही. या देशामधले गोरगरीब लोक, शेतकरी, कष्टकरी कापूस पिकवतात. आमच्या बहिणी तर कापसाची बोंड वेचतात. तो कापूस शहरामध्ये आणला जातो. कामगार आपल्या मज्जा तंतूंनी वस्त्र विणतात, रक्ताच्या रंगाने रंगवतात आणि ते कपडे या साहित्यिकांना, कवी, कलावंत, विचारवंतांना देतात. यांच्या पायातल्या वाहना या देशातले पूर्वाश्रमीचे अस्पृश्य लोक आजही मेलेली ढोलं ओढतात, त्याची चामडी सोडतात. जणू काही स्वतःची चामडी उतरवून त्याचे चप्पल बूट त्यांच्या पायात घालतात. या लेखक, कवी, कलावंत, विचारवंत यांची घरं या देशातले गोरगरीब माणसं मजूर आपल्या रक्ता मांसाचा सिमेंट घालून ते महाल उभे करतात. पण हे गाणं काय लिहितायत, हे कविता काय लिहितायत? ते कविता लिहितायत की रानात सांग कानात आपुले नाते, मी भल्या पहाटे येते. आता रानात जायचं तर कानात कशाला सांगायचं? परंतु भुईमुगाच्या शेंगा
ह्या जमिनीच्या आतमध्ये लागतात की झाडाला लागतात हे ज्यांना माहित नाही त्यांनी आपल्यावर हजारो वर्ष सांस्कृतिक राज्य केलेलं आहे. आणि ही सांस्कृतिक गुलामगिरी इतकी भयावह आहे ती आपल्या सुद्धा रक्तात मुरलेली आहे. इतकी मोठी गुलामी या ब्राह्मण्यवादी व्यवस्थेनं आपल्या रक्तात रुजवली आहे. त्यांचंच राज्य चालू आहे आणि म्हणून हा जलसा आहे. माय डिअर फ्रेंड्स, मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की हे युद्ध आहे, हे सांस्कृतिक युद्ध आहे. सुरेशजींना चांगलं माहिती आहे की तुम्ही ज्यावेळेला कार्डर कॅम्प केला तेव्हा मी पण केलेला आहे. या देशामधल्या व्यवस्थेला धक्का देण्याचं काम बाबासाहेबांनी जी तत्व दिलेले आहेत त्या तत्वांच्या आधाराने आपण करतो आहोत. हे काय आहे नेमकं? ही सांस्कृतिक आदिसत्ता आहे. इथं सगळे जरा ऐकणारे मंडळी आहे म्हणून मी जरा अधिक खोलात बोलतोय. ही सांस्कृतिक आदिसत्ता आहे. राज्य व्यवस्था बदलली तरी सुद्धा ही सांस्कृतिक आदिसत्ता बदलत नाही आणि म्हणून वारंवार गुलाम माणसं जन्माला येत आहेत. हे जे कवी लेखक कवी जे कुणी आहेत यांचा आणि आमचा काय संबंध आहे? काय आहे? चल चल राज कवी लाज रवी, अरे उजड तुझा काय सांगू, उजड तुझा काय सांगू, उजड तुझा काय सांगू. अरे राजबिंडे, अरे राजबिंडे तुझे तांडे, अरे तोरा तुझा काय सांगू, तोरा तुझा काय सांगू, तोरा तुझा काय सांगू. अरे अंगी वस्त्र मुख्य अस्त्र, अरे जादू त्याची काय सांगू, जादू त्याची काय सांगू, जादू त्याची काय सांगू. या देशामध्ये महान महान गायक होऊन गेले, गायिका होऊन गेल्या. सातत्यानं एक कलेचं नशेबाज गटार या देशात वाहत राहिलं आणि त्याला प्रतिष्ठा मिळाली. गाव कुसाबाहेर हजारो वर्ष आपली कला सणवत कुजवत ठेवली. ही सगळी मौखिक परंपरा फुल्यांच्या सत्यशोधकी जलशाने बाहेर आणली आणि पुढे बाबासाहेब आंबेडकरांच्या आंबेडकरी जलशांनी पुढे आणली आणि त्यांचीच आम्ही लेकरं आहोत. त्या वामन दादाचे लेकरं आहोत आम्ही, त्या भीमराव कर्णकांची लेकरं आहोत आम्ही. बाबासाहेबांनी एका ठिकाणी म्हटलं होतं, अरे माझी 10 भाषणं आणि माझ्या जलसा करायचं एक गाणं. अरे आम्ही काय एवढे थोर नाही आहोत. बाबासाहेबांच्या बुटावरची धूळ आहे ना, त्या धुळीची सुद्धा आम्हाला किंमत नाही. पण बाबासाहेबांचं मन मोठं आहे. त्यांनी आम्हाला इज्जत दिली. ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा शाहिरांना इज्जत दिली तीच गोष्ट बाबासाहेबांनी सुद्धा केलेली आहे आणि म्हणून आम्ही गातो. माय डिअर फ्रेंड्स, दोज हू आर इंटेलेक्चुअल्स, especially those who are organic intellectuals, they are professors, advocates, leaders, corporators. My dear friends, I am not here to entertain you. That is not my job. There are many other people who can entertain you. There is very big industry of entertainment, and always you go and see that thing. I am not here to entertain you. I am here to disturb you. मैं आपको डिस्टर्ब करने के लिए आया हूं. आप अगर ये कार्यक्रम देख के ताली बजा के घर जाके सो जाएंगे तो इसका कोई मतलब नहीं है. बाबासाहेबांनी सांगितलं आम्हाला
की हा विचार जर तुम्हाला घेऊन जायचा असेल तर लोकांमध्ये जा, आणि म्हणून आम्ही आलेलो आहोत. अरे 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 राजकवी चल. भले 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 ए, चल. चल, चल. अरे राजकवी लाज रवी उजेड तुझा काय सांगू. उजेड तुझा काय सांगू, उजेड तुझा काय सांगू. अरे सगळे गायक गायिका महान सगळे एकत्र येतात आणि गाणं काय म्हणतायत. गाणं म्हणतायत मागे उभा मंगेश आणि पुढे पण उभा मंगेशच. अरे आम्ही कुठं उभं आहे. अरे आमचं एखादं गाणं म्हणा. जाधव साहेब राग याचा नाही की ते आमचं गाणं म्हणत नाहीत. आमचे काही लोक त्यांच्याकडे गेले आणि त्यांना विनंती केली की तुम्ही खूप चांगले गायक गायिका आहात, एक बाबासाहेबाचं गाणं म्हणा. नाही म्हणाल्या. काय जाळायचंय त्यांचा आवाज आम्हाला. अरे काय जाळायचंय का आवाज. ज्या कंठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा विटाळ होतो तो कंठ कितीही सुमधुर असला तरी आमच्यासाठी ती फाटकी पिपाणी आहे. लक्षात ठेवा. गाव कुसाबाहेरच्या हजारो गायिका दडपलेल्या आता बाहेर येतील आणि नव्या युगाचे बाबासाहेब उभे करतील. म्हणून हा जलसा करतो आहे. चल चल. भले 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 चल. हे. अरे दिसे चंद्र देव इंद्र. ये जो बॉलीवुड के जो गायक लेखक लोग हैं, गीतकार हैं, हर हमेशा ऊपर देखते हैं, तारों को देखते हैं, सितारों को देखते हैं और गाना क्या लिखते हैं. गाना लिखते हैं तेरी मांग सितारों से भर दूंगा. आकाशातले चंद्र सूर्य तारे सगळे आणून बाईच्या भांगात भरण्याची भानगड आहे. त्यांना माझी विनंती आहे, ए बाबा हो, हे वरचं सगळं काय आणू नका. तुम्ही आमच्या गावाकडे या आणि शेवग्याच्या शेंगेच्या झाडावर चढा आणि फक्त 4 शेंगा काढा. हे भडवे बदाबद आपटतील. पण गाणं काय लिहित आहे. तेरी मांग सितारों से भर दूंगा. जे साहित्य, जी संस्कृती तुम्हाला सत्याकडे घेऊन जात नाही ती तुमची मुक्ती करणार नाही. आणि म्हणून महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सत्यशोधक धर्माची स्थापना केली आणि बाबासाहेबांनी 30 तत्व घेऊन संविधान लिहिलेला. हम गाना गाने वाले लोग नहीं है. वी आर नॉट मेयरली सिंगर्स. वी आर नॉट सिंगर्स. अरे भाई गाना गाने का दिन आएगा जब हम मुक्त हो जाएंगे. अभी तो हम मुक्त नहीं, हम गुलाम हैं. इस देश में हम गुलाम हैं. गाना गाने का वक्त भी आएगा. हम गाना गाने वाले लोग नहीं हैं. हम गाना गाने वाले लोग नहीं हैं. हम विचार गाने वाले लोग हैं. हम विचार को प्राधान्य देते हैं. चल चल. भले 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 चल. हे दिसे चंद्र देव इंद्र. चल. दिसे चंद्र देव इंद्र. अरे आमची वस्ती नाही लिवली. आमची वस्ती नाही लिवली, आमची वस्ती नाही लिवली. अरे किस कामिनी गजगामिनी, किस कामिनी गजगामिनी. त्या अमिताभ बच्चनच्या सुनेचं नाव विसरलो मी. काय नाव आहे रे. हॅलो. हा कुणाला माहित नाही वाटतं.
अरे माहितीये का ऐश्वर्या राय बराच इंटरेस्ट दिसतोय रे भाऊ. तर ती म्हणे या जगातली सगळ्यात सुंदर स्त्री. तिला ज्यावेळेस काय विश्वसुंदरीचा किताब मिळाला त्यावेळेस मला खूप आनंद झाला. मला वाटलं काय नाही काय तर भाव मिळालं बरं झालं. मी माझ्या मित्रांना विचारलं काय झालं तर ते म्हणले विश्वसुंदरी. म्हणलं कशामुळे? अरे ते म्हणले सुंदर आहे ना. ते म्हणले सुंदर म्हणजे काय? अरे म्हणले ती गोरी आहे ना. अरे ज्या देशामध्ये 96% लोक काळे आहेत आणि फक्त 3.5% लोक गोरे आहेत. अरे या देशाचे सगळे देव काळे रे. पंढरीचा पांडुरंग काळा आहे. प्रभू रामचंद्र काळे आहेत. ते कृष्ण भगवान ते पण काळे आहेत. आणि ते महादेव शंकर शिवशंकर ते काळे नाही निळे 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 आहेत. ज्या देशाचे देव काळे आहेत. अरे आमच्याकडे काळूबाई नावाची देवी आहे आणि 3.5% लोकांनी ठरवलेला आहे की गोरा रंग हा या देशाचा रंग आहे. इथले देव काळे 96% लोक काळे. पण तुम्ही इथल्या कुठल्याही पुरुषाला उठवा आणि विचारा तुम्हाला लग्न करायचं असेल तर मुलीचा रंग कसा पाहिजे तर ते म्हणतात गोरा पाहिजे. जो तो मुलगा म्हणतो मधला बायको पाहिजे गोरी. आता तुम्हीच सांगा पाहुणं कुठं जातील काळ्या पोरी. म्हणजे स्वतः काळा असणारा माणूस सुद्धा बोलतो मला गोरी बायको पाहिजे. अलीकडे माझ्या बहिणींनो मला खूप चांगले दिवस आले. अलीकडे काही लोक मला लग्न ठरवायला घेऊन जातात. मी म्हणतो बाबा तुम्ही मला का लग्न ठरवायला घेऊन जाता तर ते म्हणतात दादा तुम्ही असला ना की असं वजन पडतं. तर त्या दिवशी ते तुमच्याकडे कांदे पोह्याचा कार्यक्रम होतो का? ओय अरे होतो का? आता बंद करा ना. आता पोरगी काय शेरडी आहे का काय करडू आहे की काय गाय आहे की म्हैस आहे काय आहे दाखवायला? बाजार आहे काय? पण तरी सुद्धा हे कांदा पोह्यांचे कार्यक्रम वगैरे होत राहतात. तर त्या दिवशी एक मुलगी बघायला मला घेऊन गेले. आता ते पोरीला बसवले पाटावर. ते कांदे पोहे वगैरे ते सगळं झालं. मग त्या पोरीला विचारलं की काय तू